विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 11वीच्या मराठी युवक भारती पाठ्यपुस्तकातील 5व्या क्रमांकाचा जो पाठ आहे तो अभ्यासत आहोत। त्या पाठाचं शीर्षक आहे परिमळ आणि या पाठाचे लेखक आहेत प्र.के. अत्रे, प्रल्हाद केशव अत्रे। परिमळ या पाठामध्ये लेखकानं प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्य प्रतिभेचा परिचय करून दिलेला आहे। यापूर्वीच्या तासाला आपण या पाठाची एक तासिका पाहिली, घेतली, त्याचा आपण अभ्यास केला। त्या तासिकेमध्ये आपण लेखक प्रल्हाद केशव अत्रे यांचा परिचय बघितला आणि बहिणाबाई चौधरींच्या काव्य प्रतिभेच्या काही वैशिष्ट्यांचा अभ्यास यापूर्वीच्या तासाला आपण केलेला आहे। ही आजची आपली दुसरी तासिका या पाठाची। त्यामध्ये बहिणाबाई चौधरी या रूढ अर्थानं निरक्षर कवयित्री, अनपढ कवयित्री, परंतु श्रेष्ठ दर्जाची प्रतिभा त्यांना प्राप्त झालेली होती, हे लेखकाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। हा पाठ म्हणजे बहिणाबाईंची गाणी या त्यांचे सुपुत्र सोपानदेव चौधरी यांनी प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहाची ही प्रस्तावना आहे। त्यामध्ये बहिणाबाई चौधरींच्या काव्याचं दर्शन त्या काव्यसंग्रहामधून सोपानदेव चौधरीने आपल्याला केलेलं आहे। अनेक कविता त्यांच्या प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांच्या कविता अशाच मुखोद्गत आहेत, शेजाऱ्याने लिहून ठेवल्या, कुणीतरी लिहून ठेवल्या म्हणून आज ते आपल्याला पाहायला भेटतात। त्यांच्या कवितेचे विषय आहेत आध्यात्मिक विषय आहेत, निसर्ग वर्णनपर विषय आहेत, संसाराचं वर्णन करणाऱ्या, मानवी मनाचं चित्रण करणाऱ्या, निसर्गातील घडामोडीचं चित्रण करणाऱ्या अशी श्रेष्ठ दर्जाची काव्य प्रतिभा बहिणाबाई चौधरींना लाभलेली होती। म्हणून कवी हा जन्मावा लागतो असं लेखकाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। सोपानदेव चौधरी आणि लेखकाचा परिचय 20-22 वर्षाचा, पण सोपानदेव चौधरींची लाजळ वृत्ती असल्यामुळं हा जो मराठी साहित्यामध्ये लपलेला खजिना होता, ती हिऱ्याची खाण होती, ती आतापर्यंत लोप पावलेली होती आणि या निमित्तानं ती मराठी साहित्याला लाभलेली। म्हणून त्यांनी लगेच हा कविता संग्रह प्रकाशित करायचं ठरवलं की चपखल शब्दामध्ये, अल्पाक्षरामध्ये त्या ठिकाणी बहिणाबाई चौधरींनी आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। काव्य प्रतिभा त्यांची शब्दामधून व्यक्त होताना दिसून येते की दैनंदिन जीवनातील घडामोडी त्याचं वर्णन कवयित्री आपल्या काव्यामधून करताना दिसून येते की संसार करताना, शेतातली कामं करताना किंवा जीवनामध्ये आलेले सुखदुःख याचे अनुभव कवयित्री काव्यमय शब्दामध्ये वर्णन करते। म्हणून गेय वराडी बोली भाषेमध्ये ही कविता अतिशय मानवी मनाचा ठाव घेताना आपल्याला दिसून येते। म्हणून जात्यावर दळण दळताना किंवा चुलीवर स्वयंपाक करताना कवयित्रीचं काव्य असं स्फुरून येतं, अंतःकरणातील ते काव्य आहे असं वर्णन लेखक या ठिकाणी करतोय। म्हणून चुलीवर स्वयंपाक करताना जर चूल पेटत नसेल आणि त्याचा नुसताच धूर झाला तर कवयित्री काय म्हणते बघा, पेट पेट दुःख येला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या
कसं आले तुले हिव. विस्तवाचा धनी म्हणजे परमेश्वर. त्यानं ही सगळी सृष्टी निर्माण केली. विस्तव सुद्धा त्यानंच निर्माण केला. तेज म्हणजे विस्तवाचं प्रतीक आहे. की तू का पेटत नाहीस? संसारामध्ये दुःख आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया, अजूनही ग्रामीण भागामध्ये स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करतात. मग पुढे कवयित्री वर्णन करते, पुढे चूल पेटली, तवा तापला आणि भाकरी टाकताना हाताला चटके बसू लागले. म्हणजे संसाराचे रहस्य काव्य रूपाने त्यांच्या मुखावाटे प्रकट होत. बघा, संसार सोपा नाही, साधा नाही. की त्यांनी म्हटलेलं बघा, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तेव्हा मियते भाकर. बघा, टिजभर पोटाची खळगी भरण्यासाठी आपण अहोरात्र धडपड करत असतो, कष्ट करत असतो. पण संसार साधा नाही. संसारा सवेची स्वार नाही मरणास उदार. म्हणून म्हटलेले बघ, संसार संसार जसा तवा चुल्यावर. ज्याप्रमाणे चुलीवर तवा ठेवला जातो, सुंदर उपमा कवयित्रीने या ठिकाणी दिलेली आहे. की तव्यावर भाकरी भाजली जाते, पण तवा गरम व्हावा लागतो. तसं संसारामध्ये सुखाबरोबर दुःखही यावं लागतं. दुःखाची जाणीव आहे म्हणून माणसं सुखाचा शोध घेत आहेत. आणि सुख पाहत सापडत नाही. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. आणि संसारामध्ये सहजासहजी काही मिळत नाही. जे मिळालं ते थोडं मिळालं असं वाटायला लागतं आपल्याला. आधी हाताले चटके तेव्हा मिळते भाकर. बघा, चुलीवर स्वयंपाक करताना हाताला चटके बसतात. तसं संसारामध्ये अनेक प्रकारचे दुःख येतात, अनेक प्रकारचे संकट येतात. त्याचा सामना आपण केला पाहिजे, तरच आपल्याला सुखाने संसार करता येईल. कवयित्री या ठिकाणी सांगते. पुढे त्यामध्ये त्या संसारामध्ये त्यांनी म्हटले बघा, अरे संसार संसार दोन जीवाचा विचार देतो, दुःखाला नकार आणि सुखाला होकार. म्हणजे पती पत्नीचा मिळून संसार असतो आणि एकोप्याने त्यांना राहिलं पाहिजे असं कवयित्री त्यामध्ये म्हणते. आणि त्यांनी म्हटलेले बघा, अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही, राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये. की कधी खोटा म्हणू नये. आपण म्हणतो खोटा आहे, परंतु तो तर करावाच लागणार आहे. वाट्याला आलेलं जे जीवन आहे ते कवयित्री आनंदाने स्वीकारते. आणि पुढे म्हटलेले बघ कवयित्रीनं, तानक्या सोपानाला हऱ्यात निजून आणि तो हरा डोक्यावर घेऊन बहिणाबाई शेताला निघाले की काव्य आपले निघालेच त्यांच्या बरोबर. वाटेत तांबड्या फळांनी लगडलेले हिरवे वडाचे झाड दिसले की लागले त्यांच्या ओठावर नाचायला. बघा, शेतामध्ये कवयित्री काम करायची, कष्ट करायची. आणि त्यांचा लहान मुलगा, ताणेला मुलगा सोपानदेव चौधरी, त्या हाऱ्यामध्ये त्या ठेवायच्या. हारा म्हणजे टोपली. टोपलीमध्ये ठेवायच्या आणि ती टोपली डोक्यावर घेऊन मग शेतामध्ये त्या जायच्या शेतातलं काम करण्यासाठी. रस्त्यामध्ये एखादं वडाचं झाड दिसलं, त्या वडाच्या झाडाला तांबडी लाल अशी फळं आलेली दिसली की बहिणाबाई चौधरींचं काव्य ओठावर यायचं, स्फुरायचं त्यांना. हिरवे हिरवे पानं, लाल फळे जशी चोच, आलं वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाचं. बघा, अशी पोपटाची उपमा त्यांनी त्या वडाच्या झाडाच्या फळाला दिलेली आहे. की हिरवे हिरवे पानं आहेत त्याला आणि लाल लाल अशी फळं आहेत. ज्याप्रमाणे पोपट पक्षी असतो त्याचे लाल चोंच असते आणि हिरवा पूर्ण तो पोपट त्याचं शरीर असतं, त्याप्रमाणे कवयित्रीला ते दृश्य दिसलेलं आहे. रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडावरच्या पिवळ्या लिंबोळ्या दिसल्या की घेतलीच त्याने त्याच्यावर झेप. त्या लगेच त्यांना काव्य स्फुरण व्हायचं. त्या काव्यामध्ये म्हणतायत त्या, कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली, कडू लिंबोई शेवटी पिकीसनी झाली गोड. बघा, काही माणसं मानवी भावभावनांचं आरोपण कवयित्री आपल्या काव्यावर करताना दिसून येते.
कडू बोलता बोलता पुढे कशी नरमली. म्हणजे जीवनातले अनुभव आल्यानंतर मनुष्य, खाच खळगे पडल्यानंतर मनुष्य नरम होतो. त्याप्रमाणे कडुलिंबाची लिंबोळी असते. सुरुवातीला ती हिरवी असते तेव्हा अतिशय कडू लागते, आणि त्यावेळेस ती पिकते, परिपक्व होते, त्यावेळेस तिच्यामध्ये गोडवा निर्माण होतो. ज्यावेळेस जीवनामध्ये आलेले अनुभव हे परिपक्व व्हायला लागतात तेव्हा जीवनाचा खरा अर्थ माणसाला कळायला लागतो. म्हणून कवयित्री पुढे म्हणते, कवीनं वर्णन केलेल्या अगोदर नंतर कवितेचं पण लेखक या ठिकाणी करतोय. समोरून पंढरीच्या दिंडीतला एखादा भाविक वारकरी दिसला की गैरवर्ण केलाच त्यांनी त्याला प्रश्न. बघा, आपल्याकडे आषाढी कार्तिकीला किंवा दर महिन्याच्या एकादशीला भाविक वारकरी पंढरीला पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जातात. काय म्हणते कवयित्री बघा त्याला, अरे वारकऱ्या तुले नाही ऊन वारा थंडी, झुगारत अवघ्याले आली पंढरीची दिंडी. बघा, संकट झेलत, दुःख झेलत त्या ठिकाणी ते वारकरी पंढरीच्या पांडुरंगाचं, परमेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आनंदाने जातात. कुठलाही त्रास त्यांना वाटत नाही. पायी दिंडीनं ते जात आहेत. शेतामध्ये कापणी चालव, मळणी चालव किंवा उफणणी चालव, काव्याने बहिणाबाईची पाठ कधी सोडली नाही. खळ्यात बैलाची पाच सुरू झाली आणि मेढ्याभोवती बैल गरगरा फिरू लागला की लागलेच त्या बैलाला गोल धरायला. बघा, पूर्वीच्या काळी ही शारीरिक कष्टानं ही कामं केली जायची शेतातली. शेतामध्ये पिकाची कापणी करावी लागते. पीक हंगामामध्ये आल्यानंतर, कापणीला आल्यानंतर नंतर त्याची मळणी केली जाते. असं स्वच्छ एक गोल असं रिंगण करून ते सारवून घेतलं जातं आणि त्याच्यावर मग ते मळणी केली जायची. मध्यभागी त्या ठिकाणी एक मेढ रोवली जायची. उंच असा खांब रोवला जायचा आणि त्या खांबाच्या भोवती बैल बांधले जायचे, बैल लावले जायचे. एका बाजूने 5 बैल, दुसऱ्या बाजूने 5-6 बैल, आणि त्यांना मुंगशे घातले जायचे आणि खाली असं कणस टाकले जायचे आणि त्या कणसावर ते बैल फिरायचे, त्यांचे पाय तुडायचे. त्यांच्या तुडण्यामुळं ज्वारी असेल किंवा हरभरा असेल हे अशी मळणी केली जायची. त्या पिकाची मळणी व्हायची किंवा त्या ठिकाणी उफरणी व्हायची. नंतर मग बराच वेळ 1-2-4 तास असे बैल त्यावर फिरवल्यानंतर पात त्याला हाणणं म्हणायचे आणि नंतर मग उफरणी केली जायची. वाऱ्यावर त्याच्यातला कचरा, धान्यातला कचरा काढून टाकला जायचा. अशा प्रकारचे खळं त्या ठिकाणी सुरू असायचं. बैल त्या मेढ्याच्या भोवती फिरणं म्हणजे पात धरणं. आणि लगेच असं फिरत असताना त्या काव्य बहिणाबाई चौधरींना स्फुरायचं. ते म्हणतात, पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडणं तुझ्या पायाची पुण्याई. बघा, बैलाच्या पायाच्या साह्यानं त्या कणसाचे दाणे असे मोकळे होतात आणि 5-6 तास असे सलग त्या मेढीभोवती गोल गरगरत फिरणारे बैल फिरत राहतात. म्हणून त्या बैलाला म्हणतात, ते पाय उचल रे बैला, कर बापा आता घाई, चालू दे रे रगडणं तुझ्या पायाची पुण्याई. तुझ्याच पायामुळं. म्हणजे बैल हा शेतकऱ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे, कारण बैलाशिवाय तो शेती करू शकत नाही. म्हणून आपल्याकडे पोळ्याच्या सण हा जो आहे तो बैलाचा सण मानला जातो. त्या दिवशी शेतकरी त्या बैलाची पूजा करतात, त्या बैलाला सजवतात, त्याची मिरवणूक काढतात, कारण तो वर्षभर शेतामध्ये राब राबतो, कष्ट करतो. शेतकऱ्याचे जीवन कष्टाचे. शेतकऱ्याची हाडे अखेर शेतातच मोडावायची आणि त्याची राख तापी माहीतच पडावायची, ह्याची बहिणाबाईंना जाणीव होती. बघा, भारतीय शेतकरी कष्टामध्ये जन्म घेतो, कष्टामध्येच जगतो आणि कष्टामध्येच मरतो. म्हणून कष्ट केल्याशिवाय त्या ठिकाणी शेतकऱ्याला धान्य मिळत नाही.
अखेर हाडे त्याची शेतामध्येच मोडतात आणि त्याची राख सुद्धा तापी माहीतच जाते. तापी ही तिथली नदी आहे, खानदेशामध्ये वाहणारी. याची जाणीव त्यांना होती, आपण कष्ट केले पाहिजेत. भोळ्या भाविक कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याच्या संसाराचे करुण काव्य, बाळबोध आणि जिवंत जिव्हाळ्याने बहिणाबाईंच्या या गाण्यातून प्रगट झालेले आपल्याला आढळून येते आहे. बघा, साधी बोळी भाषा, परंतु भोळ्या भाविक कष्टाळू आणि समाधानी शेतकऱ्याचं चित्रण कवयित्री आपल्या काव्यातून करते. शेतीमध्ये कष्ट आहेत, फारसं पीक त्याला मिळत नाही, पण जे वाट्याला आलं, जे पीक मिळालं, जे उत्पादन झालं, त्याच्यामध्ये शेतकरी समाधानी आहे. असं करुण काव्य बाळबोध भाषेमध्ये जिवंत जिव्हाळ्यानं कवयित्री बहिणाबाई चौधरी या चित्रित करतायत. मात्र बहिणाबाईंच्या काव्याचे एवढेच वैशिष्ट्य नाही, आणखीन काही वैशिष्ट्य लेखक या ठिकाणी सांगतोय. मानवी जीवनाकडे बघण्याचे एक स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याजवळ होते. एखाद्या बुद्धिमान तत्वज्ञानी किंवा महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून त्यांच्या काव्याचा सर्व आविष्कार सुभाषितांचा आहे आणि त्याचा आत्मा उपरोधी विनोदाचा आहे. विनोद आहे त्याच्यात, पण उपरोधिकपणे विनोदी भाषेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. की हे सगळे एवढेच काव्य प्रतिभा त्यांची, एवढेच वैशिष्ट्य नाही, तर मानवी जीवनाकडे बघण्याचं स्पष्ट आणि प्रभावी तत्वज्ञान त्यांच्याकडे आहे. तत्व बहिणाबाई चौधरी सांगतायत की बुद्धिमान आणि तत्वज्ञानी महाकवीची जणू काही प्रतिभाच त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून रूढ अर्थानं निरक्षरत्या होत्या, तरी श्रेष्ठ दर्जाचं काव्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. म्हणून त्यांच्या काव्याचा आविष्कार हा सुभाषितांचा आहे. अनेक सुभाषित म्हणजे आज ओठावर त्या ठिकाणी गुणगुणले जातात, ऐकले जातात, की ज्याला चिरंतन काव्य म्हटलं जातं. काही सुभाषितांची ओळख आपल्याला लेखकाने या ठिकाणी करून दिलेली आहे. मराठी वाङ्मयात अमर होतील अशी अनेक सुभाषिते जागोजाग त्यांच्या काव्यात विखुरलेली आढळते. कशाला काय म्हणू नये हे त्यांनी एक काव्य लिहिलेले बघा. कशाला काय म्हणू नये या काव्यात अशा सुभाषितांचे जणू काही एक शेतच पिकलेले आहे. जसं शेतामध्ये भरपूर धान्य असतात, त्याप्रमाणे एका काव्यामध्ये विपुल असे सुभाषितांचं वर्णन त्यांच्या काव्यामध्ये पाहायला मिळत आहे. या काव्यात अशा सुभाषितांचे जणू काही एक शेतच पिकलेले आहे. ज्यातून कापूस येत नाही त्याले बोंड म्हणू नये, भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात म्हणू नये, आणि दानासाठी जो आखाडाला जातो त्याला हात म्हणू नये, इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये, आणि जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेक म्हणू नये. जिच्यामध्ये भाव नाही तिला भक्ती म्हणू नये, आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणू नये. या बहिणाबाईच्या उद्गारात भाषेची आणि विचारांची केवढी दैदिप्यमान श्रीमंती प्रकटलेली आहे. बघा किती समृद्ध भाषा त्यांनी या माध्यमातून केलेली आहे. की ज्यातून कापूस येत नाही त्याला बोंड म्हणू नये, आणि भुकेल्या पोटी जी माणसाला निजवते तिला रात्र म्हणू नये. जे रात्री शांततेने दिवसभर कष्ट केल्यानंतर रात्री शांततेने आपल्याला झोप आली पाहिजे. शांततेने झोप येण्यासाठी पोटामध्ये 2 घास पाहिजेत, आणि पोटामध्ये 2 घास पडण्यासाठी आपल्याकडे कष्ट करावे लागतात. पण रात्रीच्या वेळेला शांततेने जीवन जगण्यासाठी पोटासाठी ही जी आपली धडपड आहे ती सुभाषितामधून कवयित्री वर्णन करते. आणि दानासाठी जो आखडला जातो त्याला हात म्हणू नये. दान देणं म्हणजे हे एक श्रेष्ठ दर्जाचं पुण्य मानलं जातं. दान देताना त्याचा उल्लेख सुद्धा केला जात नाही, की एका हाताची ओळख दुसऱ्या हाताला होता कामा नये. एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला माहीत होता कामा नये. म्हणून दान दिल्यानंतर त्याचा कुठे नामोल्लेख करू नये असं म्हटलं जातं. इमानाला जो विसरला त्याला नेक म्हणू नये, प्रामाणिकपणा.
प्रामाणिकपणा ज्यानं नाकारला त्याला प्रामाणिक कसं म्हणता येईल? पण जन्मदात्याला जो भोवतो त्याला लेख म्हणून आहे, आणि ज्याच्यामध्ये भावना आहे त्याला भक्ती म्हणून आहे. किती सुंदर वर्णन केलं की भक्ती करण्यासाठी भाव असावा लागतो. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिन शिवाय. सायास करिशी प्रपंच दिननिशी, हरिशिन भजसी कुण्या गुणे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी आपल्या हरिपाठामध्ये केलेले आहे. आणि त्यासाठी भाव असावा लागतो, निष्ठा असावी लागते, श्रद्धा असावी लागते, आणि जिच्यामध्ये चेव नाही तिला शक्ती म्हणून आहे. कारण अचेतन व्यक्ती उठू शकत नाही. शक्ती आहे ती परमेश्वराची. आपण जिवंत आहोत ती एक चेतन शक्ती, चैतन्य शक्ती आहे. अशा प्रकारे बहिणाबाईंच्या या उद्गारामध्ये भाषेंच्या आणि विचारांची खूप मोठी श्रीमंती प्रगटलेली आहे, असं कवी या ठिकाणी, लेखक या ठिकाणी वर्णन करत आहे. महाकवी झाला तरी तो यापेक्षा अधिक का आणखी बोलू शकतो? महाकवी अशाच प्रकारचं वर्णन करू शकतात. मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता होत भुईवर गेलं गेलं आभायात. बघा, त्यांची मन नावाची एक सुंदर कविता आहे. बघा, मानवी मनाचं चपखल वर्णन त्यांनी आपल्या त्या मन या काव्यातून केले. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. की माणसाचं मनच असं आहे की त्याला चांगलं आवडत नाही, पिकाची नासाडी ते करतं, वाईट त्याला आवडतं. बघा, जनावराला, ढोरांना त्या ठिकाणी बांधावरलं गवत खाण्याची आज्ञा असते, परंतु ते जनावर काय करतात? पिकाची नासाडी करतात, पीक खातात आणि पिकाची नासाडी होते. तसं माणसाचं मन आहे. बघा, विध्वंसक प्रवृत्तीकडे ते जातं. चांगलं त्याला शिकवावं लागतं, माणसाला वाईट शिकवावं लागत नाही. वाईट मनुष्य आपोआप करत राहतो. म्हणून त्या ठिकाणी त्या मनाचं आणखीन वर्णन केलेले कवयित्रीनं, मन पाखरू पाखरू. बघा, आकाशामध्ये स्वच्छंद वाटेल तिकडे ते फिरत राहतं, त्याप्रमाणे माणसाचं मन वाटेल तिकडे जातं. त्याची काय सांगू मात, ते कसं आहे ते सांगता येत नाही. आहे पण दिसत नाही, प्रत्येकामध्ये आहे. आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात. बघा, कल्पना कल्पिता कल्पकोटी. मन कल्पना करतं, कोट्यावधी त्याच्या कल्पना होत राहतात, मन सापडत नाही, आहे पण दिसत नाही. हा भाषेचा आणि विचारांचा हृदयंगम मासला कुठे आढळून येईल का? बघा, भाषा आणि विचार यांचा एक एकत्रीकरण कवयित्री आपल्या काव्यामधून करताना दिसून येते. मानवी जीवनाचे रहस्य शुद्ध प्रेम आहे, स्वार्थ नाही, हे कवयित्री आपल्या काव्यामधून सांगते. की पोथी पडी पडी सो मुवा पंडित होवा न कोय, ढाय अक्षर प्रेम का पडे सो पंडित होय. पोथ्या वाचून माणसं पंडित होत नसतात, जो प्रेमाची 2.5 अक्षर वाचतो तो पंडित होतो. आपण सगळे जीवन जगतो, प्रेम या शब्दावर आधारित जीवन जगतो. प्रेम या शब्दामध्ये 2.5 अक्षर आहेत, प अधिक र अधिक म. र हे अर्धाक्षर आहे, म्हणून जो 2.5 अक्षर वाचतो त्याला खऱ्या अर्थानं प्रेमाला उपमा नाही ते देवा घरचे लेणे, असं प्रेमाबद्दल म्हटलं जातं. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं अनेक कवींनी म्हटलेलं बघा. की प्रेम म्हणजे स्वार्थ नाही, शुद्ध प्रेम. प्रेमामध्ये शुद्धता असावी लागते, आत्मीयता, जिव्हाळा, निष्ठा, श्रद्धा, विश्वास म्हणजे प्रेम. अंतःकरणातील आत्मीयतेची भावना म्हणजे प्रेम. पा कवयित्री त्या प्रेमाचं वर्णन करते. नको लागू जीवा सदा मतलबा पाठी, हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. बघा, मानवी जीवनाचं शुद्ध प्रेमाचं रहस्य कवयित्री या ठिकाणी सांगते. की तुझ्या केसाला धक्का तर माझ्या जीवाला धक्का, असं म्हणणारे फार ते प्रेमळ नसतात, वरवर बोलणारे असतात. वरवर प्रेम काही कामाचं नसतं. नको लागू जीवा, म्हणून कवयित्री म्हणते, नको लागू जीवा सदा मतलबा पाठी. मतलबी प्रेम, स्वार्थी प्रेम असता कामा नये. हिरिताचं देणं घेणं नाही पोटासाठी. हृदयाचं,
या हृदयाचे स्पंदन त्या हृदयाला भिडतात. हृदयाची जी भाषा आहे ती प्रेमाची भाषा असते, आपुलकीची भाषा असते. म्हणून प्रेम करावं लागत नाही, प्रेम आपोआप होत असतं. प्रेमामध्ये भौतिक गोष्टीला महत्व नाही. एखाद्याबद्दलचा जिव्हाळा वाटणं म्हणजे प्रेम. म्हणून कवयित्रीनं पुढे वर्णन केलेलं आहे बघा. त्याबद्दलचा उल्लेख, परिचय लेखक या ठिकाणी करून देतो. पहा, ऊन वारा आणि पाऊस खात पिके शेतात उभी असतात. कशासाठी? भुकेल यांच्या पोटात आम्हाला लवकर जाऊ दे रे, असा मनामध्ये ती देवाचा धावा करत असतात. माणसांचे खोटे नाटे व्यवहार बघून तर बोरी बाबळीच्या अंगावर काटे आले तरी देखील माणसावर उपकार करण्यासाठी त्यांच्या शेताभोवती आपल्या शरीराची त्या कुंपणे करतात. पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामेच होणार आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार. मागे जे काही शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे घेणे, दुसरे काही नाही. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचे यापेक्षा अधिक हृदयंगम स्तोत्र कोण लिहू शकेल? बघा, सुंदर वर्णन लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे, परिचय करून दिलेला आहे की ऊन वारा खात पाऊस खात ही शेतामध्ये पिकं उभी असतात. कशासाठी पिकं उभी असतात? तर ते जणू काही म्हणत असतात, भुकेल्या व्यक्तीच्या पोटामध्ये आम्हाला लवकर जाऊ दे. देवाचा ती धावा करतात. माणसं मात्र खोटे नाटे व्यवहार करतात. म्हणून तर बोरी बाबळीच्या अंगावर काटे आले तरी त्या ठिकाणी त्यांचा वापर शेतावर कुंपण लावण्यासाठी केला जातो. आपल्या शरीराची ती कुंपणं करतात. म्हणून मरावे परिकीर्ती रूपी उरावे असं म्हटलेलं आहे, संतांनी म्हटलेलं आहे. आणि शरीर तर बघा, पोट कितीही भरले तरी शेवटी रिकामेच होणार. माणसाचं पोट भरतच नाही. तीसभर पोटाच्या खळगीसाठी मनुष्य अहोरात्र हाव 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 करत राहतो, स्वार्थीपणा करत राहतो. निसर्ग मात्र दान देतच राहतो. निसर्गामध्ये दातृत्व हा गुण आहे. म्हणून निसर्गाकडून काहीतरी शिकलं पाहिजे, कवयित्री या ठिकाणी सांगते. आणि कितीही भरलं तरी पोट शेवटी रिकामेच होणार आणि शरीर तर कधीतरी निघूनच जाणार. या शरीराला मर्यादा आहे की उत्पत्ती स्थिती आणि लय आहे, हे कधी जाईल सांगता येत नाही. म्हणून नाही क्षणाचा अवकाश घडीने घडी काळ नेतोय असं म्हटलेलं आहे. घडीने घडी शरीर मापी लागलेलं आहे. आपला आला क्षण गेला क्षण असंच आहे. जीवनाचे क्षण हे मागे पडत आहेत. परंतु लेखक या ठिकाणी म्हणतो की जे काही मागे शिल्लक राहणार ते फक्त हृदयाचे देणे घेणे, अंतःकरणातील भाषा, प्रेमाची भाषा, ममतेची भाषा, आपुलकीची भाषा हीच फक्त शिल्लक राहते, हे लेखक या ठिकाणी सांगतोय. शुद्ध आणि निस्वार्थी प्रेमाचं यापेक्षा अधिक हृदयंगम स्तोत्र कोण लिहू शकेल? शुद्ध प्रेम स्तोत्र, जणू काही स्तुती, प्रेमाची स्तुती या ठिकाणी बहिणाबाई चौधरी करतायत. त्याचा उल्लेख, त्याचा परिचय लेखकानं या ठिकाणी करून दिलेला आहे. म्हणून कवयित्रीने पुढे म्हटलेलं आहे बघा की त्याचा परिचय करून देताना लेखक म्हणतात बघा की बहिणाबाईंना सर्वात कशाची जास्त चीड असेल तर ती माणसाच्या स्वार्थातून निर्माण झालेल्या त्याच्या कृतघ्नपणाची. किंवा माणसं कृतघ्न होतात. कृतघ्न म्हणजे त्या ठिकाणी केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणे. कृतघ्न निसर्ग उपकार करतो, उपकाराची जाणीव न ठेवणे याला कृतघ्न म्हटलं जातं. आणि कृतज्ञ दुसरा एक शब्द आहे बघा, कृतज्ञ, जाणीव ठेवणारा, उपकाराची जाणीव ठेवणारा. लेखकाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की माणसं स्वार्थी आहेत
आणि स्वार्थातून निर्माण झालेल्या कृतघ्नपणातून माणसं वागायला लागतात की निसर्ग आपल्याला दान देत राहतो. दातृत्व हा त्याच्यामध्ये गुण आहे. माणसं मात्र स्वार्थी. कितीही मिळालं निसर्गाकडून तरी त्याला ते कमीच वाटायला लागतं. त्या माणसाला संतापून म्हणतात, माणसा तुला नियत नाही रे, तू नियतीप्रमाणे वागत नाही, नीतिमत्तेने वागत नाही, तुझ्यापेक्षा ते गोठ्यातले जनावर बरे. बघा, जनावरांना तरी कळतं पशु पक्षी गुणवंत त्यास कृपा करीती भगवंत, असं संतांनी म्हटलेलं. बघा, गाय आणि म्हैस चारा खाऊन दूध तरी देतात, तुझे एकदा पोट भरले की तू उपकार साफ विसरून जातोस. बघा, माणसं उपकार विसरतात. कुत्रा आपले शेपूट इमानीपणाच्या भावनेने हलवतो, तर माणसा तू आपली मान मतलब साधण्यासाठी डोलावतोस. बघा, माणसं किती मतलबी स्वार्थी आहेत. सुख के सब साथी दुःख में ना कोय, सुखाचे सोबती आहेत. माणसं खोटा हवा आणतात, उष्णा हवा आणतात, असं कृतज्ञपणानं माणसं वागायला लागतात. हे बहिणाबाई चौधरींच्या काव्याचं वैशिष्ट्य, त्यांनी केलेलं लेखन लेखक या ठिकाणी सांगतोय की केवळ लोभामुळे तू माणूस असू नये, कानूस म्हणजे पशु झाला आहेस. बघा, पशुतुल्य वर्तन तू करतोस, मतलबासाठी, स्वार्थासाठी हीन दिन वागत राहतोस. एवढे सांगून झाल्यावर बहिणाबाईंनी माणसाला तळमळून विचारले, काय म्हणतात ते बघा, माणसा माणसा कधी वसीन माणूस. माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वर्तन केलं पाहिजे तर त्याला मनुष्य म्हटलं जातं. तर इतर पशु पक्षी पशुप्रमाणे वागतात, पण माणसं माणसाप्रमाणे वागत नाहीत. म्हणून माणसानं माणूस बनलं पाहिजे अगोदर, ही शिकवण बहिणाबाई चौधरीने आपल्या काव्यामधून दिली. मानवतेला जणू काही त्यांनी हे व्याकुळ हृदयाने आव्हान केले आहे. स्वार्थाचा वणवा सर्व जगभर आज पसरलेला आहे. माणसे पशु होऊन एकमेकांशी झगडत आहेत. मानवता आज रक्तबंबाळ झाली आहे. म्हणूनच माणसा माणसा कधी होशील माणूस, हीच आर्त हाक मानवतेच्या कल्याणासाठी तळमळणाऱ्या संत महात्म्याच्या कारुणिक अंतःकरणातून उचंबळते आहे. माणसाने माणूस कसे व्हायचे, हीच प्रचंड समस्या मानवजातीपुढे आज उभी आहे. ह्या समस्येचा साक्षात्कार बहिणाबाई सारख्या खानदेशातील एका अशिक्षित शेतकरी महिलेला व्हावा, हा तिच्या प्रतिभा सामर्थ्याचा केवढा पडताळा आहे. केवढी सामर्थ्य आहे, केवढी प्रतिभा आहे त्यांची, की माणसं आज माणसाशी माणसाप्रमाणे वर्तन करत नाही. की जगात ही एक मोठी समस्या आहे की आज माणूस कसं व्हावं, कारण एवढी स्वार्थी माणसं आहेत, पुढे पुढे पळतायत, त्याला नातीगोती कळत नाहीत, की स्वार्थासाठी तो हीन दिन प्रकारे वागायला लागतो. आणि संत महात्म्याचं जे कारुणिक अंतःकरण उचंबळून येतं, त्याचप्रमाणे मानवतेच्या कल्याणासाठी ही बहिणाबाई चौधरी त्या ठिकाणी आपल्या काव्यामधून वर्णन करते. आणि केवढं प्रतिभा सामर्थ्य याचा पडताळा लेखक आपल्याला दाखवतोय. बहिणाबाईची चुलत सासू भिवराई ही मोठी विनोदी होती. ती अनेकांच्या नकला करून लोकांना हसवी. तिचे वर्णन करता करता बहिणाबाईने विनोदाचा एक मोठा सिद्धांत सांगून ठेवलाय. त्यांच्या चुलत सासूचं वर्णन केलेलं आहे. भिवराई त्यांची चुलत सासू विनोदी होती, अनेकांच्या नकला ती करायची. नाव ठेवे अवघ्याल, करे सर्वांची नक्कल, हसवता हसवता शिकवते रे अक्कल. बघा, ती विनोद करते, हसवते, पण अक्कल ती ज्ञान देते की माणसांना हसवून शहाणे करायचे, हाच विनोदाचा प्रधान हेतू आहे. शहाणे करून सोडावे सकळ जन, असं संतांनी म्हटलेलं बघा. बहिणाबाईच्या विनोदात नुसता उपरोध नाही, त्यात सहानुभूतीचा आणि कारुण्याचा ओलावा ओथंबलेला आहे. कारुण्य आहे, सहानुभूती, आपलेपण आहे. रचनेच्या आणि भाषेच्या दृष्टीनं बहिणाबाईंचे काव्य अत्यंत आधुनिक आहे. आधुनिक काव्यामध्ये त्यांचा समावेश केला जातो. प्रत्येक काव्यामध्ये एक संपूर्ण घटना आणि विचार आहे. त्याचा प्रारंभ आणि अखेर परिणामाच्या दृष्टीने नाट्यात्मक व्हावा, याबद्दल त्यांचा कटाक्ष, की प्रारंभ आणि अखेर नाट्यमयपणे वर्णन करता येतं. शब्दांचा आणि विचारांचा फार विस्तार न करता थोडक्यामध्ये एखादी भावना
जास्तीत जास्त प्रभावाने कशी व्यक्त करता येईल याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे. बघा, थोडक्यामध्ये ते आपल्या भावना व्यक्त करतात. त्या दृष्टीने मराठी भाषेवरचे त्यांचे प्रभुत्व केवळ अद्भुतच म्हटले पाहिजे. मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. रसाच्या आणि ध्वनीच्या दृष्टीने कुठेही ओढाताण न करता आणि विरस न होईल अशा कौशल्याने त्यांनी सोपे सोपे आणि सुंदर शब्द वापरले आहेत. सोपे सोपे आणि सुंदर शब्दांची रचना बहिणाबाई चौधरी करतायत. ओढून तोडून त्यांनी भाषा आणलेली नाही. त्यांच्या खानदेशी वऱ्हाडी भाषेने तर त्यांच्या काव्याची लज्जत अधिकच वाढवली आहे. लज्जत म्हणजे गोडी असे माझे मत, असं लेखक या ठिकाणी म्हणतोय. अशी कशी वेडी ग माये यापेक्षा अशी कशी एळी माये, किंवा पाणी लोकीचं नितळ त्याला अमृताची गोडी, त्यापेक्षा पाणी लोकीचं नित्यय त्याला अमृताची गोडी. ह्या भाषेत अधिक लाडकेपणा आहे. लाडकेपणा आपल्याला आवडतो. त्याचं उदाहरण पुढे लेखकाने दिलेले बघा. एखादे गोजीरवाणे बालक बोबड्या भाषेत बोलताना आपल्याला जसा आनंद होतो, तसे बहिणाबाईंचे काव्य वाचताना मनाला आणि कानाला वाटते, आनंद मिळतो. बोबडे बोल सुद्धा आपल्याला आवडतात. लहान लेकराचे तशी बोबडी भाषा आपल्याला वाटते, पण ती अस्सल मराठमोळी भाषा आहे, असं ही खानदेशी भाषा आहे, असं लेखक या ठिकाणी सांगतोय. मराठी मनाला मोहिनी घालील आणि स्तिमित करून टाकेल असा भाषेचा, विचारांचा आणि कल्पनेचा विलक्षण गोडवा त्यांच्या काव्यात सिगोसिग ओथंबलेला आहे. बघा, शिगोशिग भरलेला आहे. भाषेचा गोडवा, विचारांचा गोडवा, कल्पनेचा गोडवा. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणतात त्या, माणसा माणसा कधी वशीन माणूस, मानवतेला त्यांनी दिलेल्या ह्या अमर संदेशाने तर मराठी वाङ्मयात त्यांचे स्थान आढळच करून ठेवलेले आहे. की श्रेष्ठ दर्जाचं स्थान त्यांना प्राप्त झालेले मराठी साहित्यामध्ये. अशा प्रकारे या ठिकाणी प्रल्हाद केशव आत्रे यांनी श्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचा परिचय या ठिकाणी करून दिलेला आहे. हा परिचय या ठिकाणी संपलेला आहे. आज आपण इथे थांबूया. धन्यवाद.